तर आज मला जाणं होतं बा मा बाबाचा डबा घेऊन वावरामध्ये, काऊन की आज जंगली लाईन लवकर आली होती तर मग आपल्याला डबा घेऊन वावरामध्ये जाणं होतं. पण आज विषय असा होऊन गेला की आपल्या दोन्ही गाड्या भाऊ घरी नव्हत्या, तर मग योगाला मागली भाऊ योगाच्या गाडीची चाबी. मग त्याच्या बाद निघलो मी वावरात जायसाठी. आणि आपल्याला भाऊ वावरात जायचं काही टेन्शन नाही, काऊन की आपले बंदे वावराचे रस्ते भाऊ डांबरी आहे डायरेक्ट. त्याच्या बाद वावरामध्ये आलो, पहिले पाहिलं आपले बाबा कुकडे आहेत. मग तिकडे तर आपले बाबा भाऊ पाणी देऊ राहिले ते, तर मग मीनं आणला झाडाखाली डबा ठेवून दिला अडी. झाडाखाली डबा ठेवल्यावर मग चाललो होतो बा आपण दुसऱ्याच्या वावरामध्ये हरभरा आणण्यासाठी. तर हाच हरभरा आहे म्हटलं, तू दुसऱ्याच्या वावरामधला तो आपल्याला म्हटलं बंदा उपटून देणार म्हटलं. पहिले तर भाऊ इकडे तिकडे पाहून घेतलं, मग गुच्चाप मध्ये आलो डायरेक्ट बंदा हरभरा आठवला डायरेक्ट उपटून काढला. अरे म्हटलं प्युअर असली माल आहे डायरेक्ट म्हटलं हरभराचा डायरेक्ट. हा प्युअर माल तर फक्त गावाकडच्या लोकांनाच खाता येते म्हटलं. पण हरभरावरचा खार जायला पाहिजे म्हणून म्हटलं एकदा हरभरा म्हटलं धुवून घेतो. हरभरा धुतल्या घेतल्यावर मग निघलो भाऊ मी घरी जायसाठी. त्याच्या बाद भाऊ मी घरी टपकलो, मला जाणं होतं भाऊ डबल फार्म हाऊस वर. आपल्या मागे तर असंच आहे भाऊ, एक काम झालं की दुसरं काम तर आपल्या मागे आहे. मग त्याच्या बाद फार्म हाऊस वर आलो ना, आपले बैल तर आपले अडी भाऊ वाट पाहू राहिले ते. चला म्हटलं भाऊ लवकर उठा, म्हटलं तुम्हाला लवकर पाणी घेतो पाजून. कसं भाऊ आपल्याला कामाच्या वक्ती भाऊ टाइमपास तर बिलकुल आवडतच नाही, आणि पाणी पाजायला आपल्याला भाऊ जास्त दूरचं काही जायची गरज नाही. मग दोन्ही बैल पाणी पाजले, म्हटलं चला आता म्हटलं कुटार देऊ द्यायला टाकून. मग अडी कुटारा या ठिकाणी आलं भाऊ, एक डालं घेतलं भरून आणि दोन्ही बैलाच्या भाऊ मधामध्ये दिला आपण टाकून. आणि कुटार गिटार टाकल्यावर आपल्याला दिसली भाऊ आपली एक बॉटल. हे तर म्हटलं कालची तर म्हटलं अडीच राहून गेली ती. चला मग आजच्यासाठी एवढंच, मग लवकरच भेटू भाऊ पुढच्या ब्लॉग मध्ये. जाता जाता आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू जा नका. खाली ते तुम्हाला ते सबस्क्राईबचं बटन दिसत असेल ते लवकरात लवकर दाबान आपल्याला सबस्क्राईब घ्या करून.